नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे राकेशने अर्णवच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि तेवढ्यातच तो गाडी आता बंद करून ठेवणार असतो. तिथे त्याला फोन येतो आणि फोन आल्यानंतर घाईघाईने फोन बाहेर काढत असताना त्याचा रुमाल बाहेर पडलेला असतो. रुमाल बाहेर पडल्यानंतर त्याचं लक्ष नसतं आणि तो धावत पळत तिथून निघून जातो. तेवढ्यातच अंजली म्हणत असते, "एक काम करते, मी यांना फोन करून सांगते की चिंटू माझ्याबरोबर हॉस्पिटलला येतोय, म्हणजे बिचारे घाईघाईने येणार नाही ना म्हणून." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई, गाडीमध्ये बसल्यानंतर फोन कर ना. चल आता आपण निघूया." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणते, "बरं बरं ठीक आहे, चल चल आपण निघूया, उशीर होतोय." तेव्हा ईश्वरी म्हणते, "आजी, आम्ही निघतो, येतो हां जाऊन लगेच." तेव्हा आजी म्हणतात की "हो, सावकाश जा." तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशने गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर तो धावत पळत आता एका झाडाच्या बाजूला लपून बसतो आणि म्हणत असतो की चला, आता अर्णवराजे शिर्के आपल्याला इथे जिवंत दिसणार नाही. मला शेवटचं त्यांचं दर्शन घेऊ दे, कारण पुन्हा तो जिवंत राहील आणि मला त्याच्याबरोबर बोलता येईल असं काही होणार नाहीये. म्हणून त्याचं शेवटचं दर्शन घेतो. तेव्हा त्याला फोन आलेला असतो. तेव्हा राकेश म्हणतो की आत्ता कुणाचा फोन आला असेल, म्हणून मोबाईल बाहेर काढतो तर दादाचा फोन आलेला असतो, गुंड दादाचा. राकेश म्हणतो की ह्या दादाचा पुन्हा एकदा फोन कशाला आला, म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो, "दादा, अहो कुठे आहात तुम्ही? आत्ताच तुम्हाला फोन करणार होतो. बाकीचे पैसे कुठे द्यायला येऊ हे विचारायला. कुठे द्यायला येऊ तुम्हाला पैसे उद्या?" तेव्हा दादा म्हणतात, "हे बघ, तुझ्या घराच्या समोर जी पार्किंग आहे ना, त्या पार्किंगच्या इथे मी उभा आहे. त्याच्यामुळे अजिबात वेळ वाया घालू नकोस. 10 सेकंदामध्ये इथे पोचायचं. नाहीतर आधी इथे राडे करेन आणि राडे केल्यानंतर तुझी इथेच चिता पेटवेन. कळलं तुला? तेव्हा लवकरात लवकर इथे पोहोच. मी वाट बघतोय." तेव्हा राकेश म्हणतो, "बरं बरं ठीक आहे दादा. एवढं सगळं करायची काही गरज नाही दादा. मी 10 सेकंदामध्ये तिथे पोचतोय." तेव्हा इथे दादा म्हणतात, "नाही आलास ना, तर इथे मी येऊन आता राडा करेन ना तुझ्या घराच्या समोर." तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश घाबरतो. राकेश म्हणतो, "काय हा माणूस पण आहे. आता यायची काही गरज होती का याला? आता मला चिंटुकल्याचं शेवटचं दर्शन घेता येणार नाही. सॉरी चिंटुकल्या, आता शेवटचं दर्शन काही मला घेता येणार नाही. पण काही हरकत नाही. तू गेल्यानंतर तुझ्या इथे अंत्ययात्रेला मी लगेचच जाऊन येतो." तर प्रेक्षकांनो, राकेशला वाटत असतं की आता काही चिंटू जिवंत राहणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली, ईश्वरी आणि अर्णव घरातून बाहेर पडत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "अंजलीताई, मला तर झालंय की कधी एकदा बाळ येते आणि मी त्याच्यासाठी ना अशी छोटी छोटी टोपरं विणते, त्याच्यासाठी स्वेटर विणते, असं झालंय मला, खरंच सांगते." तेवढ्यातच इथे अर्णवला शिर्केचा फोन आलेला असतो. अर्णव म्हणतो, "हां शिर्के, बोला." तेव्हा शिर्के सांगत असतात की आपल्या इथे मिस्टर राम आलेले आहेत आणि ते तुमची वाट बघतायत. तेव्हा अर्णव म्हणतो, "काय? मिस्टर राम पोचलेसुद्धा? बरं ठीक आहे, त्यांना थोडा वेळ बसायला सांग. मी ताईला घेऊन हॉस्पिटलला जातोय." तेव्हा इथे अंजली त्याच्या हातातून फोन घेते आणि म्हणते, "हे काय करतोयस तू चिंटू?" आणि ती म्हणते की "शिर्के, एक काम करा, मिस्टर रामला बसायला सांगा. चिंटू थोड्या वेळात पोचतोच आहे." तेव्हा अर्णव म्हणतो, "ताई, हे काय करतेस तू?" तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "चिंटू, मला माहिती आहे तुला माझी काळजी आहे. तुला माझी, बाळाची, दोघांची सुद्धा काळजी आहे. पण मला काही होणार नाही आहे. मी हॉस्पिटलला ईश्वरीबरोबर जाईन ना. तुझ्यासाठी तिथे मिस्टर राम, मल्टीनॅशनल कंपनीचे इतके मोठे ओनर आलेत. ते तुझी वाट बघतायत आणि तू मला घेऊन हॉस्पिटलला येतोयस का? हे बघ, मला माहिती आहे मी तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी आणि बाळ, आम्ही दोघेजणं तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहोत. आमच्यापेक्षा तुला बिझनेस महत्त्वाचा नाही आहे. या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण तरीसुद्धा माझ्यामुळे तुझं नुकसान झालेलं किंवा तुझी एखादी डील कॅन्सल झालेली मला आवडणार नाही. माझ्या भावाचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान नाही झालं पाहिजे. कळलं तुला? तेव्हा तू एक काम कर, तू जा. माझ्याबरोबर ईश्वरी आहे ना, ती मला घेऊन जाईल." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो सर, मी आहे ना, फिकर नॉट. मी घेऊन जाईन अंजलीताईंना, अगदी सुखरूप." तेव्हा अर्णव म्हणतो, "ते आहे म्हणून तर काळजी आहे मला." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय? सर काय म्हणालात?" तेव्हा अर्णव पुन्हा जोरात म्हणतो, "तू आहेस म्हणूनच मला ताईची काळजी आहे."
तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही उगाचच मला काही बोलू नका. मी आधीच सांगते, मी त्यांची व्यवस्थितच काळजी घेईन." तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, "तू काय गाडी चालवणार आहेस?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "जर वेळ आली ना, तर मी प्लेनसुद्धा चालवेन." तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "नाही, प्लेन चालवत नाही, तो उडवतात. आधी काय उडवतात, काय चालवतात, ते तरी माहिती करून घे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "सर, तुम्ही शब्दात पकडू नका मला, कळलं ना?" तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "ठीक आहे ताई, तू एक काम कर, तू ही गाडी घेऊन जा." तेव्हा अंजली म्हणते, "कशाला? तू ही गाडी घेऊन जा ना, आम्ही दोघीजणी कॅबने जाऊ." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, नको नको, ड्रायव्हरसुद्धा आहे तुमच्याबरोबर. तुम्ही एक काम करा, तुम्ही ही गाडी घेऊन जा. मी कॅब घेईन आणि कॅबने जाईन, कळलं का?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि ईश्वरी म्हणतात की ठीक आहे आणि दोघ्याही जणी त्या गाडीमध्ये आता बसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ऑफिसला निघून जातो आणि अंजली, ईश्वरी दोघीजणी हॉस्पिटलला निघून गेलेल्या असतात. रुमाल तिथेच पडलेला असतो, ज्या ठिकाणी गाडी असते. तेव्हा राकेश गुंड दादांपर्यंत पोचलेला असतो आणि म्हणत असतो की, "दादा, अहो तुम्ही इथे काय करताय? कशाला आलात तुम्ही इथे माझ्या डोक्याचा ताप वाढवायला? 4 दिवसांपूर्वीच तर 5 लाख रुपये दिले होते ना तुम्हाला आणि पुन्हा इथे आलात." तेव्हा दादा म्हणतात, "ए, 5 लाख रुपये दिलेस म्हणून उपकार केलेस का? आणि बाकीचे पैसे कधी देणार आहेस? तुला काय वाटलं रे? ते पैसे तुला परत द्यायचे आहेत हे तू विसरला असशील, पण आम्ही विसरलो नाही आहे ना, म्हणून आम्ही आमचे पैसे घ्यायला आलो आहे, कळलं का तुला?" तेव्हा राकेश म्हणतो, "बरं बरं, ठीक आहे. उद्या मला फक्त सांगा की कुठे पैसे घेऊन यायचे आहेत, मी बरोबर येईन. तुम्ही आता जा, जा तुम्ही आता." तेव्हा इथे दादा म्हणतात, "ए, तू आम्हाला जायला सांगशील आणि आम्ही लगेच निघून जाऊ का? पैसे देशील तेव्हा देशील, आता आमच्याबरोबर चल, चल आमच्याबरोबर." तेव्हा राकेश म्हणतो, "दादा, अहो कुठे घेऊन जाताय मला?" "बरं बरं, ठीक आहे. एक मला फक्त माझ्या बायकोला फोन करू द्या. ती बिचारी प्रेग्नंट आहे, माझी वाट बघत असेल. एक फोन करू द्या." तेव्हा इथे राकेश अंजलीला फोन करतो आणि म्हणतो, "अंजली, अगं कामानिमित्त मी एका ठिकाणी बाहेर जातोय. तिथे नेटवर्क इश्यू असेल. तू मला फोन करशील पण फोन लागणार नाही. त्यामुळे काळजी करू नको. मी थोड्या वेळातच पोहोचतोय हां." तेव्हा प्रेक्षकांनो, गुंड दादा म्हणतात, "बरं बास झालं आता तुझं गुलूगुलू बोलणं. चल बस गाडीमध्ये." आणि त्याच्या हातातून फोनसुद्धा खेचून घेतात. तर इथे ईश्वरी आणि अंजली दोघीजणी आता छानपैकी गाडीतून जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीने पोटाला जो सीट बेल्ट लावलेला असतो ना, तो आता ती बाजूला काढते आणि म्हणते, "हे नको गं, याने आहे ना त्रास होतो मला. कसं आहे गा, पोटाला इथे फिट्ट बसतो ना, बाळाला त्रास नको व्हायला, बरोबर ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, अगदी बरोबर. राहू द्या, नका लावू. आणि तसेही दादा गाडी हळूच चालवतायत." तेव्हा ईश्वरी म्हणते, "अंजलीताई, आपण आता थोड्या वेळातच पोचू." तेव्हा अंजली म्हणते, "ईश्वरी, मी काय म्हणते, गायनॅककडे ना जास्त गर्दी नसेल ना, तर आपण हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर कुठेतरी शॉपिंगला जाऊ, चालेल ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, जाऊया ना. पण एक काम करूया, आधी घरी कुणाला तरी फोन करून सांगूया, नाहीतर सगळेजण काळजी करत राहतील. तुम्हाला आठवतंय ना मागच्या वेळेला आपण जेव्हा चिंचा बोरा खायला गेलो होतो, तेव्हा काय घडलं होतं?" तेव्हा इथे अंजली म्हणते, "हो गं बाई हो, आधी ना तू चिंटूला फोन करून सांग, नाहीतर आपलं काही खरं नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "हो ताई, मी यांना फोन करून सांगणारच आहे, नाहीतर उगाच काळजी करत राहतील." तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "हो ना गं, तो खूप काळजी करतो गं, माझा भाऊ चिंटू. एखाद्या माणसाला जीव लावेल ना, त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, ते तर मला माहितीच आहे. सर आहे ना बाहेरून काटेरी आणि आतमधून अगदी गोड आहेत, गोड." तेव्हा इथे अंजली म्हणत असते, "हो गं, गोड गळ्यासारखं म्हणायचं आहे का तुला?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "हो, अगदी बरोबर." तेवढ्यातच प्रेक्षकांना ईश्वरी विचारते की, "भैया, अजून किती वेळ लागेल आपल्याला जायला?" तेव्हा भैया म्हणतात की, "15 मिनिटं लागतील. आपण 15 मिनिटांमध्येच आता हॉस्पिटलला पोहोचतोय." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की, "अरे देवा, काय झालं भैया? गाडी काय एवढी फास्टमध्ये चालवायला लागलात?" तेव्हा भैया म्हणत असतात की, "मॅडम, काही कळत नाही आहे हो, ब्रेकच लागत नाही आहेत दोन्हीसुद्धा." तेव्हा ईश्वरी म्हणते, "काय? ब्रेक लागत नाही आहे? पण असं कसं शक्य आहे?" तर गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत दोन्हीसुद्धा. तेव्हा अंजली म्हणते, "ईश्वरी, अगं काय हे? आता मला आणि बाळाला दोघांनासुद्धा या गोष्टीचा त्रास होईल. आता काय करायचं बाळाचं?" तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते की, "माझं बाळ या दुनियेत येण्याच्या आधी जाते की काय? ते बिचारं अजून जन्माला सुद्धा आलेलं नाही आहे गं."
तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते, अंजलीताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी हे बघा अशी थांबते, म्हणजे तुम्हाला आणि बाळाला दोघांना सुद्धा आहे ना गचका नाही लागणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने एका हाताने आता तिला सावरलेलं असतं आणि तिला काहीसुद्धा होत नाही. गाडीला ती अजिबात धक्का लागू देत नाही, जेणेकरून इथे बाळाला आणि अंजलीला दोघांनाही त्रास होईल. यामुळे ती आता स्वतः समोर येते आणि ती अंजलीला वाचवते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने अंजलीला प्रोटेक्ट केलेलं असतं, बाळाला प्रोटेक्ट केलेलं असतं. दोघींच्याही डोक्याला मार लागलेला असतो. ड्रायव्हर दादांना मार लागलेला असतो. गाडी पूर्ण एका झाडाला जाऊन ठोकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंजली बेशुद्ध झालेली असते. पण ईश्वरी एवढं लागूनसुद्धा ती शुद्धीवरती येते आणि म्हणते, अंजलीताई काय होतंय तुम्हाला? अंजलीताई डोळे उघडा, प्लीज डोळे उघडा अंजलीताई, आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला, प्लीज डोळे उघडा. पण अंजली काही डोळे उघडायला तयार नसते. तेव्हा ईश्वरी गाडीतून खाली उतरते. ड्रायव्हर दादांना सुद्धा ती बघते. ती म्हणते, ड्रायव्हर दादा उठा ना, तुम्ही तरी डोळे उघडा ना. ड्रायव्हर दादांना तर खूप जास्त मार लागलेला असतो. इथे आता ईश्वरी पुन्हा मागे येते. ती म्हणत असते, अंजलीताई प्लीज, प्लीज डोळे उघडा, प्लीज डोळे उघडा, आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. तुम्ही बाहेर येऊ शकता काय? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, ईश्वरी माझं बाळ, माझं बाळ. तेव्हा ईश्वरी म्हणते की थांबा, मी अर्णव सरांना फोन करते. तर इथे गाडी जेव्हा फास्ट झालेली असते ना, तेव्हा ती अर्णवला फोन करत असते. पण अर्णवचा फोन बिझी येत असतो आणि तेव्हा बोलता बोलता फोनसुद्धा गाडी खाली पडलेला असतो. तेव्हा ईश्वरीला आपला आता फोनसुद्धा भेटत नाही. ती म्हणते, कुठे गेलाय माझा फोन? फोनसुद्धा सापडत नाही आहे. इथे आता ईश्वरी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. अंजली शुद्धीवरती येते आणि पूर्ण ती बेशुद्ध झालेली असते. तेव्हा ईश्वरी रस्त्यावरती येऊन उभी राहते आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती हात करत असते. पण ज्या रस्त्यावरती ईश्वरी उभी असते ना, त्या रस्त्याला गाड्यांची गर्दीसुद्धा नसते. माणसांची वर्दळसुद्धा कमी असते. म्हणून तिला गाडी भेटत नाही. पण एका ठिकाणी एक गाडी उभी असते आणि तो माणूस आहे ना, लांब जाऊन असा फोनवरती बोलत असतो आणि उभा असतो. तेव्हा ईश्वरीचं लक्ष त्या गाडीकडे जातं. गाडीमध्येच चावीसुद्धा ठेवलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करू? अंजलीताईंचा जीव वाचवायचा असेल, बाळाचा जीव वाचवायचा असेल तर गाडी घेऊन जावं लागेल आणि ती सुद्धा मलाच चालवावी लागेल. तेव्हा तिला आठवतं की तिच्या बाबांनी इथे तिला गाडी कशी चालवायची हे शिकवलेलं असतं. थोड्याफार प्रमाणामध्ये तिला गाडी चालवता येत असते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता म्हणते की गणूबाप्पा तुम्हाला तर माहिती आहे मला गाडी थोड्याफार प्रमाणामध्ये चालवता येते. बाबांनी जशी शिकवली आहे ना तशी मी चालवते. आता प्रेक्षकांनो खिडकीमधून दिसणारा तो माणूस आहे, तो एका बाजूला जाऊन फोनवरती बोलतोय आणि ईश्वरी त्याची गाडी घेऊन आता निघालेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, अंजलीताई प्लीज जरा उठा, डोळे उघडा. आणि ती तिच्या डोळ्यांवरती पाणी मारते आणि म्हणते, अंजलीताई डोळे उघडा, हळूहळू चालत चला, आपल्याला गाडीमध्ये जाऊन बसायचं आहे. ती बघा मी गाडी घेऊन आली, पण तुम्हाला थोडंसं आता उठावं लागेल. प्लीज अंजलीताई उठा ना. तेव्हा अंजलीला ती उठवते, हळूहळू चालत आता नेते आणि कसं तरी मागच्या सीटवरती ती आता तिला व्यवस्थित बसवते आणि झोपायला सांगते. ती म्हणते, तुम्ही आराम करा बरं, तुम्ही पाठीमागे झोपा, आता बसू नका. त्यानंतर इथे ईश्वरी येते, ड्रायव्हर दादांना उठवते आणि म्हणते, चला चला ड्रायव्हर दादा तुम्हीसुद्धा बाहेर या, तुम्हीसुद्धा हॉस्पिटलला चला. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी दोघांनासुद्धा गाडीमध्ये टाकते आणि म्हणत असते, हे गणूबाप्पा तुम्हाला तर माहिती आहे ना मला इथे व्यवस्थित गाडी चालवता येत नाही, पण मी हे प्रयत्न करते, एवढी मोठी रिस्क घेते अंजलीताई आणि बाळासाठी, त्यामुळे तुम्ही मला आता यश द्या, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहा आणि इथे कुणालाच आता काहीसुद्धा होऊ देऊ नका. मी हळूहळू गाडी चालवत घेऊन जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी गाडी चालवायला सुरुवात करते आणि ती हळूहळू गाडी आता सिटी हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाते. तेव्हा ईश्वरी बाहेर येते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज कुणीतरी या, या स्ट्रेचर घेऊन या, एमर्जन्सी आहे, प्लीज या ना. तेव्हा सगळेजण धावत पळत आता गाडीजवळ येतात आणि अंजलीला हॉस्पिटलमध्ये लगेचच घेऊन जात असतात. आतमध्ये स्ट्रेचरवरती टाकून तिला एमर्जन्सीमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता एक माणूस आलेला असतो. तो म्हणतो, अरे बापरे, इथे गाडीचा ॲक्सिडेंट झालाय वाटतं, बघू दे तरी कोण आहे गाडीमध्ये. तेव्हा इथे फोनचा आवाजसुद्धा येत असतो, कारण अर्णव फोन करत असतो. अर्णवची मीटिंग झालेली असते आणि तो आता ईश्वरीला फोन करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो
इथे तो माणूस येतो आणि गाडीमध्ये आता मोबाईल कुठे वाजतोय ते शोधतो आणि तो गाडीच्या मध्ये पडलेला मोबाईल उचलतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, "हे काय करतेस तू? फोन उचलायला इतका उशीर का केलास? मी बिझी असताना फोनवरती फोन करतेस आणि मी फोन केल्यानंतर तुला उचलता येत नाही का?" तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "हे बघा साहेब, मी बोलतोय. इथे आहे ना, या गाडीमध्ये हा फोन वाजत होता. गाडीचा ॲक्सिडेंट झालाय खूप मोठा." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय? आणि गाडीतली माणसं कुठे आहेत? माणसं कशी आहेत?" तेव्हा दादा म्हणतात, "हे बघा, गाडीमध्ये कुणीसुद्धा नाही आहे. गाडीचे दोन्ही दरवाजे उघडे आहेत आणि त्याचबरोबर इथे मोबाईलसुद्धा गाडीमध्येच पडला होता. पर्ससुद्धा गाडीमध्येच आहे. गाडीमध्ये कुणी नाही आहे साहेब आणि मला तर वाटते गाडी बघून खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही एक काम करा, मी सांगतोय त्या रस्त्यावरती या. या बाजूला गाड्यांची गर्दी खूप कमी असते. त्या ठिकाणीच मी उभा आहे. तुमचा मोबाईलसुद्धा घ्या आणि इथे पर्स वगैरे सगळं काही गाडीमध्येच राहिले." तेव्हा अर्णव म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. मी लगेचच तिथे आलो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली असते. अंजलीला आता इमर्जन्सीमध्ये घेऊन जात असतात. ईश्वरी म्हणत असते, "प्लीज, प्लीज त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार करा. त्यांची ट्रीटमेंट सुरू करा. त्या प्रेग्नंट आहेत. त्यांना काहीसुद्धा होता कामा नये. प्लीज, प्लीज जा तुम्हीसुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्या." तेव्हा सिस्टर म्हणतात, "हे बघा मॅडम, तुम्हालासुद्धा खूप जास्त लागलं तुम्ही आधी इकडे या. तुमच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते, "हे बघा, मी तुम्हाला नंबर देते माझ्या मिस्टरांचा. प्लीज त्यांना फोन करून सांगा. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत ते आणि ती आता तिला लागलेला असतानासुद्धा अर्णवचा मोबाईल नंबर ते आता नर्सला देते." तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता बेशुद्ध झालेली असते, कारण तिलासुद्धा खूप मार लागलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता अपघाताच्या ठिकाणी पोचलेला असतो. अर्णव म्हणतो, "तुम्हीच आहात का ते?" तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "हो, मीच आहे. हा घ्या तुमचा मोबाईल." आणि गाडीमध्ये ते बघा पर्स वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे आणि इथे माणसं मात्र कोणीच नाही आहेत. इथे जवळच एक हॉस्पिटल आहे. मला असं वाटते सगळेजण त्या हॉस्पिटलला गेले असतील. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आता चौकशी करा. तेव्हा प्रेक्षकांनो, तो माणूस गेल्यानंतर अर्णवला अजून एक फोन आलेला असतो आणि ती सिस्टर बोलत असते. सिस्टर म्हणत असते की, "हॅलो, अर्णव राजे शिर्के, तुमचे इथे पेशंट तिन्हीसुद्धा ॲडमिट आहेत. तुम्ही प्लीज लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलला या. तिथे तुमचा पेशंट ॲडमिट आहे." त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव धावत पळत आलेला असतो. बघतो तर काय, अंजली इथे हॉस्पिटलमध्ये असते. तिला खूप लागलेलं असतं. तिच्यावरती उपचार सुरू असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, "का? का ताई मी तुला त्या गाडीतून पाठवलं? मी तुला त्या गाडीतून एकटीला पाठवायलाच नको होतं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो की, "1 मिनिट, यांच्याबरोबर अजून एक महिला होती. ती कुठे आहे?" तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नर्स म्हणतात की, "त्यांनीच तर गाडी चालवत यांना इथपर्यंत आणलंय ना, त्यासुद्धा इथे आहेत." तेव्हा अर्णव म्हणत असतो की, "बघतेस, बघतेस ना आजी, हे सगळं त्या मुलीमुळे झाले. सगळं त्या मुलीमुळे झाले. ताईची अवस्था बघ काय झाली तिच्यामुळे. म्हणून मी तिला कुठेही घेऊन जात नव्हतो." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते, "चिंटू, अरे तू ईश्वरीला दोष देऊ नकोस, तिने काही नाही केले." तेव्हा अर्णव म्हणतो, "नाही, हे सगळं तिच्यामुळेच झाले. तुला माहिती नाही आजी ती कशी आहे ते." आणि तेव्हा इथे आजी अर्णवच्या आता जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते, "काय बोलतोयस तू? ती कशी आहे तुला काय माहिती आहे? चल माझ्याबरोबर, मी दाखवते ती आता कशी आहे ती." तेव्हा इथे आजी अर्णवला घेऊन आता येते, तर इथे ईश्वरीच्या डोक्याला मार लागलेला असतो, हाताला लागलेलं असतं. आजी म्हणते, "बघ, बघ ईश्वरीची अवस्था काय आहे. आपल्या अंजलीला वाचवताना तिची ही अवस्था झाली. आज ती नसती ना, तर आपली अंजलीसुद्धा जिवंत नसती. ईश्वरीमुळे अंजली सुखरूप आहे. कळतंय का तुला?" तेव्हा अर्णव भानावरती येतो आणि ईश्वरीकडे बघायला लागतो, तर ईश्वरीसुद्धा बेशुद्ध झालेली असते.